कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीसाठी भारतीय राजकीय हालचालींना आता वेग येताना दिसतोय। आता विधान परिषद निवडणूकसुद्धा यासाठी इच्छुकांची मतांची जुळवाजुळव केली जाते। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह 8 जणांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे। त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच मतांच्या जुळवाजुळवीला भर दिलेला आहे, सुरुवात केलेली आहे। 8 जागा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील असल्याने नगरसेवक मंडळींची चलती आहे आणि मुंबई महापालिकेतील दुसऱ्या जागेकरिता मनसेची मतं निर्णायक ठरणार आहेत। मुंबईत 2 जागा असून विजयाकरिता पहिल्या फेरीत 75 मतांची गरज आहे। शिवसेनेकडे पुरेसं संख्याबळ असल्याने शिवसेनेचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। भाजप त्याचप्रमाणे काँग्रेसकडे तेवढी मतं नाहीत, त्यामुळे 29 नगरसेवक असलेल्या मनसेला महत्त्व आता प्राप्त झालेलं आहे। मनसे कोणाच्या पारड्यात मतं टाकते यावर कोण बाजी मारणार हे ठरणार आहे। सध्याच्या परिस्थितीत राज ठाकरे हे भाजपला पसंती देतील अशी अटकळ बांधली जाते। शिवसेनेकडून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये अनेकांचा या जागेवर डोळा आहे। काँग्रेसचे विद्यमान आमदार भाई जगताप यांनी सुद्धा मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे। नागपूरची जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाते।